राजकारणी वाईटही नसतात. त्याप्रमाणे अजित पवारांनी जसा पक्ष त्याप्रमाणे जसं अजित पवारांनी पक्ष फोडला किंवा शिंदेंनी पक्ष फोडला, ह्याकडे कसं नामच्या बद्दल आहे का हा प्रश्न? नाही. मग बोलू नका. नामबद्दल विचारायचं. अजित पवार कुठल्या पक्षाचे आहे, कोण काय करताय, तो काढता, हा माझा विषय, तो त्यांच्याशी बोलायचा. माझी सगळ्यांशी मैत्री आहे. म्हणजे शरद पवारांशी सुद्धा माझी मैत्री आहे, उद्धव ठाकरेंशी सुद्धा मैत्री आहे, राज ठाकरेंशी सुद्धा आहे. मला कोणीही मला काही संबंध नाही. कोणाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मी नाही बोलत. ज्यावेळी तुम्ही वसा घेता एखाद्या कुठल्या कामाचा, त्यावेळी तुम्ही तुमचं काम करा. ह्या कामामध्ये काय चुकीचं आहे आणि काय वाईट आहे त्याच्याबद्दल आपण बोलू. दुसऱ्यांवर काय काय मला हक्क पोचतो कोणाच्या वैयक्तिक याच्यावर. शरदराव हे कित्येक वर्ष मोठे राजकारणी आहेत. अजित पवार हा त्याच्या पद्धतीनं काम करतोय, खूप मोठं काम करतोय. उद्धव ठाकरे त्यांच्या पद्धतीनं करतायत. मला काय हक्क पोचतो कोणाला बोलण्याचा? कोण कसे आहे ते मी नाही सांगायचं. तुम्हाला प्रत्येक जणाला माहिती आहे देवेंद्र काय आहे, मोदीजी काय आहे. मी ते चांगले आहेत किंवा वाईट आहेत बोलून तसं काही घडत नाही. प्रत्येकाने त्याच्याबद्दल आपण बोलू नये. आपल्याला जे काय वाटतंय ते आपण इमानानं करत राहायचं. अतिशय सातत्यानं इतकी वर्ष, आता 50 वर्ष झाली नाटक सिनेमामध्ये. 50 वर्ष तुम्हाला काम करता येते, करावंसं वाटतंय, तुम्हाला अजून बघावंसं वाटतंय. याच्यामध्ये अजून काय लागतं तुम्हाला? खूप पैसे देतात. लागत नाहीत तेवढे पैसे आपल्याला. कशाला लागतात तेवढे पैसे? दिवसाभराचा जर खर्च म्हटलं तर 500च्या वर नसेल. 250 रुपये दुपारचं जेवण, 250 रुपये रात्रीचं. बाकीचे खर्च विचारू नका. राजकारणात येणार आहात, खडकवासल्यातलं चर्चा आहे परत एकदा तुमची. त्यामुळे आमचा कुणाचाच नाही, म्हणजे आम्ही तरी नाही. संजय तुझं नाना तुमची खडकवासल्यातनं चर्चा आहे तुमची. पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. तुम्ही पुन्हा आयुष्यामध्ये मी राजकारण याच्यामध्ये नाही. त्यांच्याशी मैत्री करा आणि तेही तुम्हाला कळायला पाहिजे कोणाशी मैत्री करायची, कोणाशी नाही करायची. सगळेच वाईट आहेत असंही नाही, सगळे चांगलेच आहेत असंही नाही. पण खूप चांगली मंडळी आहेत राजकारणामध्ये. तर त्यामुळे तुम्ही सतत नाही राजकारणामध्ये मी जाण्याचं कारण नाही, मी जात नाही म्हणतो त्याचं कारण मला पटलं नाही ते मी पटकन बोलतो. मला पटकन काढतील ना रे त्यांच्या पक्षामध्ये.